नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे दिवाळी रांगोळीच्या व्लॉगमध्ये. तर आज पहिल्यांदा मी पूर्ण मराठीमध्ये हा व्लॉग घेऊन येत आहे माझ्या मराठी ऑडियन्ससाठी, कारण की त्यांची खूप डिमांड होती की मी एकदा तरी माझ्या मातृभाषेत मराठी भाषेत व्लॉग घेऊन येऊ. तर चला मग दिवाळीच्या निमित्ताने तुमची ही इच्छा पण पूर्ण केली जाईल और मेरी जो अदर लैंग्वेज वाली ऑडियंस है, आप सबटाइटल्स रीड कर सकते हैं अगर आपको मराठी समझ में नहीं आई तो. तर आज आहे मोठी दिवाळी आणि दिवाळीमध्ये रांगोळी नाही काढली तर मग मज्जा कसली. मी रांगोळीमध्ये प्रो तर नाहीये, पण माझा हात थोडाफार बसलाय, तर जशी पण असेल तुम्ही प्लीज प्रोत्साहित करा मला. माझ्या घराच्या दाराबाहेर जास्त जागा नाहीये, तर म्हणून मला खूप डोकं लावावं लागलं की कोणत्या प्रकाराची रांगोळी बनवली पाहिजे. सगळ्यात पहिलं तर मी माझे सगळे रांगोळीचे जे बॉक्सेस आहेत त्यांना नीट करत बसले, कारण की पूर्ण वर्षभर तर टाइम भेटत नाही हे करायला. आणि मग आला माझा स्कूबी. माझं बाळ आलाय. तुमच्या घरी रांगोळी कोण काढतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कोण आहे रांगोळी एक्सपर्ट. कुठे जायचंय तुला? खाली बस. खाली. रांगोळीसाठी चांगले कलर्स भेटणं खरंच खूप गरजेचं आहे. जर तुमच्याकडे फक्त डार्क कलर्स असले तर तुमची रांगोळी तेवढी खिलून उठून दिसणार नाही. त्यामुळे थोडेसे लाईट कलर्स ही खूप गरजेचे आहेत. तर माझे कलर्स एकदम तयार आहेत. माझ्याकडे ब्राईट कलर्स जास्त नाही आहेत, तर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की अशी रांगोळी बनवायची ज्याने की आपल्याला ब्राईट कलर्स यूज पण होणार आणि ते कमी पण लागणार. अशी हे आपलं नाही आहे, बाजूच्यांचं. रांगोळी काढायच्या अगोदर साफसफाई खूप इम्पॉर्टंट आहे. हे आहे रांगोळी स्प्रिंकल करण्याची डिब्बी. याच्यामध्ये रांगोळी भरायची असते. चला ॲट लास्ट आता सुरू करूया. ठीक आहे. माझ्याकडे खालचा तो जो काय बोलतात वीट जे असतं ना, ईट, त्याची पावडर बनवून लाल रंग असं करतात. मला त्याचं नाव लक्षात येत नाही आहे. लक्षात आलं तर सांगते. गेरू बोलतात त्याला. तर तो नाही आहे माझ्याकडे, मी करून नाही ठेवलाय. टाइल्स व्हाईट आहेत म्हणून आपल्याला बेस डार्क हवाय. तर आता मी बेससाठी डार्क पर्पल कलरची रांगोळीने या स्प्रिंकलिंग डब्यामधून रांगोळी स्प्रिंकल करते. बघा किती इव्हनली होतं. मध्ये मध्ये पॅचेस राहतात, ते ऑफकोर्स तुम्हाला फिलअप करावं लागेल. रांगोळी बनवायची म्हणजे पूर्ण साफसफाई पासून सगळं करायची सुरुवात मी चालू केलेली 2 वाजता, दुपारी 2 वाजता. किती सुंदर ना. ही टेक्निक मी नुकतंच आज इंस्टाग्रामवरती बघितलेली की स्केलने तुम्ही लेवल करू शकता. बॉर्डर्स जर क्लीन असले ना तर तुमची रांगोळी खूप सुंदर दिसेल. तर या मोठ्या रांगोळीमध्ये मी बनवणार आहे लक्ष्मीजीचे पाय. पहिलं मला वाटायचं लक्ष्मीजीचे पाय बनवणं खूप कठीण असेल, पण बघा खूपच सोपं आहे. 2 मोठे रांगोळीचे स्पॉट्स तुम्हाला टाकावे लागतील पहिले, त्यानंतर थोडे त्यापेक्षा छोटे. तर मी हा जो स्पून आहे हा वापरला आहे त्याला लेवल करण्यासाठी आणि मध्ये खड्डा सारखा करण्यासाठी. आणि बोटांसाठी छोटे 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 डॉट्स तुम्हाला पाडायचे. 5-5 डॉट्स दोन्ही साईडला पाडा. साईज तुम्ही नीट लक्ष द्या, कारण की आपले बोट जसे असतात तसंच करायचे. अंगठा मोठा आणि बाकीचे बोट जे आहेत ते छोटे छोटे. आता जे ऍक्सेस असं साईडला पडतं ना व्हाईट, तर त्याला तुम्ही कव्हर करू शकता तुमच्या मेन जी बेस आहे त्या कलरच्या रांगोळीने. आणि मी बोटांनाही प्रॉपर प्रेस करत आहे विथ द स्पून, इंग्लिश आलीमध्ये चमच्याने. आता येते कलर चॉईसची वेळ. जसे लेडीज लोक हातापायाला आलता लावतात ना लाल रंग, तर त्या हिशोबाने मी ऑरेंज कलर घेतला आहे आणि लक्ष्मीजीच्या पायाच्या दर एक खड्डे जे बोलू शकतात, जे होल्स आहेत त्याच्यामध्ये मी फिल करणार आहे. त्याने काय होतं, पायाचा जो फिनिशिंग आहे तो पूर्णपणे कळून येईल. हे घ्या, माझे लक्ष्मीजीचे पाय तयार झाले आहेत. तुम्हाला कसं वाटतं कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. ठीक आहे. आता मी पुढची सर्व डिझाईन तुम्हाला फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवते आणि तुम्ही पण बघा की कशी बनली आहे. खूप डोकं लावावं लागलं मला ऍक्च्युअल मध्ये सांगू तर, की काय करू कसं, याला एवढंच नाही तर थोडं मोठं करू, या हिशोबाने मला करायचं होतं. यावेळेस मार्केटमधून ना मी छोटे छोटे स्टेन्सिल्स आणलेले. तर हे पिकॉक शेपवाला, पिकॉक आहे का स्वॅन आहे आय डोंट नो, पिकॉक शेपवाला मी स्टेन्सिल आणला आणि मी विचार केला की हे जे ब्लरी इफेक्ट्स आहे खाली
त्याच्यावरती मी याला स्प्रेड करेन आणि खूप ॲक्च्युली भीती वाटते माहिती आहे, की सगळी रंगोळी जी आहे ती खराब नको व्हायला. तर मी लक्ष्मीजीच्या पायाजवळ दोन्ही बाजूला हे स्टेन्सिल यूज करत आहे आणि तुम्ही बघत आहात, की किती सुंदर प्रकारे डिझाइन एक तयार होत आहे. खरं बोलू तर मी डिझाइन माझ्या डोक्यात काहीच ठेवली नव्हती. मी बस बनवत गेले आणि गोष्टी ना चांगली बनतात. जास्त विचार न करता जर केलं ना, तर गोष्टी चांगलीच बनतात. आता ना मी स्वस्तिक बनवायचा प्रयत्न करते. मी तुम्हाला एक खूप सोपी टेक्निक सांगते, जी की मी नुकतीच रीलवरती बघितलेली आणि आपण कसं हाताने स्वस्तिक काढतो, बरोबर? पण याची टेक्निक खूपच जास्त सोपं आहे. तुम्हाला बस असं पूर्णपणे एक बॉक्स बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर बोटांनी 4 रेषे खेचायचे आहेत आणि त्यानंतर सगळ्यांना लेव्हल करायचंय. फिनिशिंग टच द्यायला विसरू नका. हे झाले माझे दोन्ही स्वस्तिक तयार. तुम्ही विश्वास नाही करणार, मला फक्त ही मोठीवाली रांगोळी काढण्यामध्येच 2.5 तास लागले. मी प्रो नाहीये ना, मला रांगोळी अशी फटाफट काढता येत नाही आणि मी पहिलेच विचार पण नव्हता केला की मला काय काढायचंय करून. रांगोळीचा एक क्रेज असा पण असतो की कितीही करा कमीच वाटतं, असं वाटतं अजून काय त्याच्यात भरू, अजून काय कुठे करू. तर मी सगळे फिनिशिंग वर्क्स देत होती आणि फायनली 2.5 तासाच्या मेहनतीनंतर माझी मोठीवाली रांगोळी तयार आहे. सो ये फाइन बड़ी वाली रंगोली तो बन चुकी है. अभी एक पट्टा यहाँ पर निकालना है. सो चल, अरे यार मराठीत बोलायचं आहे. तर या साईडची मोठीवाली रांगोळी बनवून झाली आहे. लक्ष्मीजीचे पाय बनवले. अनएक्सपेक्टेडली हे बनला. बेसिकली मी बघितले खूप सारे डिझाईन्स होते, लेकिन बनवली ही मनाने. ओके, तर चला आता लांबवाली पट्टी बनवून घेऊया आणि मग झालं. त्याला पण आता किती टाइम लागेल आपल्याला माहित नाही. सो चला. आता या साईडची रांगोळी काढायची. मला कॉफी प्यायची होती म्हणून मी कॉफी पिऊन आले. जाऊन बसून जरा हालत खराब झाली आहे. तर मग सुरू करूया. हा एक पेपरचा कटआउट मी करून ठेवलेला रॅन्डमलीच. मला ते स्क्वेअर टाईप ऑफ पाहिजे होतं ना, त्यासाठी. फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवू का तुमच्या लोकांना? तर काय टाइम पण तेवढा वाचेल. सच्ची आप हो कहाँ? इतना दिन से दिखाई तो दे नहीं रही अपने, हमको भी दिखाई कहाँ? आप नहीं बना रहे रंगोली? और बच्चे लोग जो बनाए मस्त बना रहे हो. आराम करने लगे. तबीयत कैसी है? अभी ठीक है. वही जो बना रही थी उसी का तबीयत खराब हो गया. साल भर में यही तो टाइम होता है जब मन से रंगोली बनाने के लिए मिलता है, वरना टाइम ही कहाँ मिलता है. बैठने के लिए इधर जगह देख रहे हो, मैं इतनी फिट हो रही हूँ वही मुश्किल से. चप्पल का निकाल दो. आपका गलत है, चप्पल का रखा है. कहाँ रखूंगी? और चप्पल पहनने के लिए वहाँ कहाँ रखे? बाहर में अच्छा नहीं लगता है. इसको लॉक भी नहीं है ना, तो हम लोग अपना लॉक लगा के रखते हैं. आप लोग तो घर के बाहर है, मेरा इतना दूर चला जाएगा. भी नहीं, कौन सा किस्मत लेके उठाए तो में क्या है. चप्पल गई तो अच्छा ही होता है वैसे भी, बनौती चीज कोई नहीं उठाता है. लेकिन जो लेकर गया ना वो समझो अच्छा हो गया. भाई 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 उधर ही रहो. उठा के ले लिया, बनौती ले लिया. हाय बोलो इसको. जा बच्चा. मैं तो वो करके सिट 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 डाउन. नीचे बैठ. गुड बॉय. आप ही कर सुनेगा. हम लोग का है कि नहीं बोलो. आता हे बघा, हे आहे लक्ष्मीचे पाय आणि हे आहे स्वस्तिक. तर व्हाईट कलरमध्ये असे स्क्वेअर्स दिसत आहेत ना, त्याच्यामध्ये फिल करणार. आणि मी फ्लावर्स मागवले, तर आपण बाकीची जी बॉर्डरिंग आहे ती फ्लावरने करणार आहे. आय एम एक्साइटेड. मला खूप आवडतं असं पॅचवर्क करायला. आणि मग माझं पाय आकडलं आहे एकदम. इकडे सिट. खाली बस. गुड बॉय. मग ते आता रांगोळी काय बघणार बाळा? काय बघणार आता ते रांगोळी? का बघणार आहे ते रांगोळी?
बस झटक्यात बाहेर नको येऊस तुम्ही. तर ही आहे डीप स्क्वेअर स्टेन्सिल. याचे होल्स थोडेसे मोठे असतात आणि तुम्ही बघू शकता थोडंसं ट्रिकी आहे कारण की ते मूव्ह करत असतं. होल्स मधून रांगोळी पाडण्यासाठी तुम्हाला तुमच्या बोटांचा वापर करावा लागेल. तर त्याला हळूच स्प्रेड करा. आणि ही दुसरी स्टेन्सिल आहे ज्याच्यामध्ये लक्ष्मीजीचे पाय आहेत. ह्याचे होल्स तर अजून मोठे आहेत, तर त्याला काही हात पण लावायची गरज नाहीये, रांगोळीला स्प्रेड करायची गरज नाहीये. फक्त हळूहळू रांगोळी टाकत जावा आणि मग हळूच ते स्लेट उचलून घ्या. तुमची बाकीची रांगोळी ती खराब पण झाली नाही पाहिजे ना, त्याचं पण लक्ष ठेवावं लागेल. तर मंडळी, आपल्या इकडची जी रांगोळी आहे ती सुंदर पैकीने झालेली आहे. तर मी एकदा सगळा एरिया जो आहे हा क्लीन करून घेते कारण की मला याची पण सजावट करायची आहे. ती जी रांगोळी आहे ना रेड आणि ग्रीन कलरची लॉंगवाली, त्याचं अजून काम बाकी आहे बिकॉज मला त्याला फुलांनी पण सजवायचं आहे. म्हणून हे जे मॅरीगोल्ड फ्लावर्स जे आहेत हे वाले, तर ऑरेंज आणि येल्लो मी आता त्यांना सुट्ट करून घेईन. ठीक आहे, आपण तोडणार आहे फ्लावर्सला. मी रांगोळीमध्ये प्रो तर नाही आहे गाईस, पण मला असं वाटतं तुम्हाला आवडली असेल माझी रांगोळी. तर हे बघा आपले येल्लो मॅरीगोल्ड जे पण फ्लावर्स आहेत हे आता यांचं फायनल डेकोरेशन करूया. तर या फुलांना मी बॉर्डर्स म्हणून डेकोरेट करत आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणतेही दुसरे फुलं पण यूज करू शकता. तुम्ही गुलाबाचे पाकळे यूज करू शकता, जास्वंती यूज करू शकतात, तुम्ही ते सफेदवाले फुलं येतात त्यांनाही यूज करू शकतात. जसं पाहिजे तसं तुम्ही डेकोरेट करू शकता. सुंदर दिसतंय ना. ॲट लास्ट आपली रांगोळी पूर्ण झाली आहे. थोडेसे फुलं त्या साईडला ठेवून बघूया. माझे पाय. या प्रकारे जमिनीवरची रांगोळी पूर्णपणे झाली आहे. आता माझा जो शू रॅक आहे मला त्यालाही थोडंसं डेकोरेट करायचं होतं. तर मी एक सोपीशी डिझाईन डिसाईड केली की मी असं काढेन करून. एवढा सटीक हात माझ्या आयुष्यात बसला असतं तर आहा काय गोष्ट झाली असते. लाईट पिंक कलर. सुंदर वाटतंय ना. तर मंडळी रांगोळी झालेली आहे. आता मी तयार होते, मस्त पूजा वगैरेची तयारी करून मग तुम्हाला फायनल रांगोळीवाला पोर्शन दाखवेन. ठीक आहे, कारण की हाऊस टूर पण तर येणार आहे, तर बघायला विसरू नका. तर चला मग मंडळी, आता आपण बघूया आपला बाहेरचा जो एरिया आहे तो कसा दिसतो. रांगोळी, लाइटिंग आणि मी सुद्धा तयार झाली आहे. तर चला. किती सुंदर वाटतंय, किती सुंदर. एवढीशी ही जागा नुसतं, पण बघा किती भरलेलं वाटतंय. आणि माझी ही रांगोळी बघा, एक दिया विझलंय पण किती सुंदर दिसते. लक्ष्मीजीचे पाय, हो का नाही. हे बघा, हे तर अनएक्सपेक्टेडली एवढं सुंदर झालं. मला तर डाऊट होता याच्यावरती की ही वाली रांगोळी चांगली निघून येणार का नाही, पण नक्कीच अति सुंदर झाली आहे. आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मी अजून असे व्लॉग्स म्हणजे दिवाळी रिलेटेड नाही, अजून व्लॉग्स मराठीमध्ये घेऊन येऊ का हे पण सांगा. ठीक आहे, आता मला माईक लावायची गरज ह्यासाठी पडली कारण की खूप सारे फटाके फुटत आहेत. तर मी म्हटलं माझा तर आवाज तुमच्यापर्यंत पोचणार नाही, म्हणून मी ट्राय केलं की मी माईक लावू आणि तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचवू. तर अरे हां, हे पोर्शन तर तुम्हाला दाखवायचंच राहिलं. हे बघा, हे माझं तोरण सोबत लाईट. सुंदर ना.
तर मग माझी रांगोळी कशी वाटली मला नक्की सांगा आणि पुढच्या वर्षी आपण अजून मस्तपैकी रांगोळी काढूया. आता तर दिवाळी झाली आहे. तर हा व्लॉग कसा वाटला मला ते पण सांगा आणि मराठीमध्ये अजून व्लॉग्स घेऊन येऊ का मला हे पण कळवा. ठीक है. ज्यांना मराठी येत नाही, जिन लोगों को मराठी नहीं आती, उनके लिए नीचे सबटाइटल्स दिए हुए हैं, तो आप उसे पढ़ सकते हैं, साथ ही साथ मुझे भी देख सकते हैं. तो चलिए आप सब लोगों को, तुम्हा सगळ्यांना दीपावलीचे खूप 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 शुभेच्छा. नक्कीच हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा. माझ्या तिन्ही चॅनल्सला सबस्क्राईब करा. युअर स्टडी नेक्स्ट डोअरला, युअर्स रोहिणी कुक्सला. दिवाळीची मिठाईची बघितली का नाही रेसिपी? नाही बघितली असेल तर प्लीज जाऊन बघा लवकर. आणि इट्स युअर टेडीला, ज्याच्यावरती माझे वेट लॉस जर्नीचे अपडेट्स येत राहतील. सध्या तर आता मी दिवाळीमध्ये आहे, जरा दिवाळी झोनमध्ये आहे, पण काही गोड खाल्लेलं नाही आहे, काही बाहेरचं खाल्लेलं नाही आहे, प्लस काही चीट मील केलेली नाही आहे. तर फक्त मी व्लॉग शूट नाही करू शकले कारण की मला तेवढा टाईम नाही भेटला आहे एवढ्या सगळ्या प्रकरणात, एवढ्या सगळ्या कामात. तर हो, आपण भेटूया लवकरच. डेली तर तुम्ही मला माझ्या इट्स युअर टेडीवाल्या यूट्यूब चॅनलवरती भेटालच. ह्यावाल्या चॅनलवरती मी कधीतरी येईन फुल व्लॉग्स घेऊन. बाकी आपण भेटत राहावं. ठीक आहे. चला, तुमचं प्रेम खूप मॅटर करतं माझ्यासाठी. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप सारे कमेंट्स करा. बाय बाय टेडियन्स, लव यू ऑल. खूप सब प्रेम, खूप सारं प्रेम. मराठी किती टायमानंतर बोलते मी अशी व्लॉगमध्ये, म्हणजे पहिल्यांदाच आय गेस. आणि मी घरात नुसतं मिस्टर गुप्तासोबतच मराठी बोलत असते, बाकी बाहेर तर हिंदीच चालत असते. तर मला माहीत नाही माझी मराठी खराब झाली आहे का चांगली आहे, तर तुम्ही मला तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे. चला आता मी जाते. बाय बाय.